मध्ययुगीन भारत याच्यावरचे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आलेले जे काही प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर याचं ॲनालिसिस आणि उत्तर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बघा. चला तर मग मी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1, योग्य विधान ओळखायचे. 2 विधान दिली आहेत. 7व्या शतकामध्ये पाकिस्तानमध्ये इस्लामचा उदय झाला. मोहम्मद साहेब यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे फक्त 2 हे जे विधान आहे हे या ठिकाणी बरोबर आहे. मोहम्मद साहेब यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे. 7व्या शतकामध्ये सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाला आहे. पाकिस्तानमध्ये झालेला नाही आहे. सौदी अरेबिया या ठिकाणी. ठीक आहे. तसंच आपण जर बघितलं तर मोहम्मद साहेब हे जे होते त्यांनी इस्लाम धर्म जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. शिया या लोकांच्या मते पैगंबर यांच्या नातेवाईकांनी खलिफा झाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. पण सुन्नी म्हणायचे की पैगंबरमध्ये जे लोक आहेत की योग्य अनुयायी बनण्याच्या पात्रतेचे आहेत त्यांना समी खलिफा बनू द्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 2, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्माचे शिया आणि सुन्नी या गटात विभाजन झाले. दुसरं विधान आहे इसवी सन 712 पहिले इस्लामचे आक्रमण भारतावरती झाले. या प्रश्नाचं उत्तर क असं येतं आहे. म्हणजे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पैगंबर हे जे होते त्यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्म जो आहे त्यात शिया सुन्नी या गटामध्ये विभाजन झालेलं आहे. आणि 712 पहिले इस्लामचे आक्रमण जे होतं ते भारतावरती 712 झालेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 3, योग्य विधान ओळखायचं आहे. शिया या गटानं अली खान यांना पैगंबर घोषित केलं. सिया या गटानं अबू बक्र यांना पैगंबर घोषित केलेलं आहे. वरील दोन्ही विधानं बरोबर येत आहेत. शिया या गटानं अली यांना पैगंबर म्हणून घोषित केलेलं आहे आणि सुन्नी या गटानं अबू बक्र यांना पैगंबर म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आपण जर बघितलं तर 7व्या शतकामध्ये सौदी अरेबियामध्ये इस्लाम जो धर्म आहे त्याचा उदय झालेला आहे. तसंच जर बघितलं पाकिस्तानमध्ये इस्लामचा उदय झालेला नाही आहे. 7व्या शतकात झाला आहे. मोहम्मद साहेब यांनी इस्लाम धर्माची तिथे स्थापना केली. मोहम्मद साहेब हे जे होते त्यांनी इस्लाम जो धर्म आहे त्याची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न, मोहम्मद गझनी यांना 17 वेळा भारतावरती आक्रमण केलेले आहे. मोहम्मद गझनी यांचा उद्देश भारतावर सत्ता प्रस्थापित करणे हा होता. फक्त 1, 1 आणि 2, फक्त 2, एकही नाही. तर जर बघा आपण बघितलं तर मोहम्मद गझनी जे होते त्यांचा उद्देश 17 वेळा भारतावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. विधान 1 या ठिकाणी बरोबर आहे. मोहम्मद गझनी जे होते त्यांचा उद्देश काय होतं की भारतामधील जी संपत्ती आहे तिची लूट करायची आणि भारतावरती सत्ता प्रस्थापित करण्याचा उद्देश त्यांचा त्या ठिकाणी नव्हता. मोहम्मद गझनी यांचा उद्देश फक्त लूट करणं, सत्ता प्रस्थापित करणे भारतावर असं काही नव्हता. मोहम्मद गझनी हे जे होते त्यांनी 17 वेळा भारतावर आक्रमण केलं आहे. तर मी पिक्चर दाखवली आहे की इमेज, तर तुम्ही बघून घ्या. मोहम्मद गझनी यांची इमेज आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, मोहम्मद गझनी यांनी स्वतःला कोणत्या उपाध्या दिलेल्या होत्या? गाझी, सुलतान. फक्त 1, 1 आणि 2, फक्त 2, एकही नाही. गाझी आणि सुलतान या 2 उपाध्या मोहम्मद गझनी यांना दिलेल्या आहेत. मोहम्मद गझनी हे जे होते त्यांनी 17 वेळा भारतावरती आक्रमण केलेलं आहे. 17 वेळा. आणि भारतावरती सत्ता प्रस्थापित करणं असा काही उद्देश त्यांचा नव्हता. फक्त भारतामध्ये जी काही संपत्ती आहे तिची लूट करणं हा त्या ठिकाणी त्यांचा उद्देश राहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 6, सिद्ध इतिहासकार उत्तबी यानं खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहे? किताब उल यामिनी, तारीख ए यामिनी. दोन्ही ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. किताब उल यामिनी, तारीख ए यामिनी. सिद्ध इतिहासकार उत्तबी यांनी. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर थोडक्यात आपण याचं ॲनालिसिस बघूया. बघा इथे किताबी यामिनी याचं या ठिकाणी चित्र तुम्हाला दिसत असेल. हे जे इतिहासकार होते मोहम्मद गझनी यांच्या दरबारी त्या ठिकाणी होते. सिद्ध इतिहासकार उत्तबी हे जे होते ते इतिहासकार मोहम्मद गझनी यांच्या दरबारी राहिलेले आहेत. 17 वेळा त्यांनी मोहम्मद गझनी जे होते त्यांनी भारतावरती आक्रमण केलेलं आहे. भारतावरती सत्ता प्रस्थापित करणं असा काही उद्देश नसून फक्त भारतामध्ये जी संपत्ती आहे त्याची लूट करणं असंच त्यांचा उद्देश राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. इस्लाम धर्माची तत्त्वे खालीलपैकी कोणती आहेत? 5 वेळेस नमाज पढणं, प्राणीदया, एकेश्वरवाद. 5 वेळेस नमाज पढणं हे एक विधान बरोबर येतं तिथे आणि एकेश्वरवाद हे जे आहे ते इस्लाम धर्माची तत्त्वे या ठिकाणी आहेत. तर ही लक्षात ठेवा. 7व्या शतकामध्ये सौदी अरेबियामध्ये इस्लाम जे आहे त्याचा उदय झालेला आहे सौदी अरेबियामध्ये.
तसेच बघा मोहम्मद साहेब हे जे होते त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे. शिया या लोकांच्या मते पैगंबरांनी त्या ठिकाणी अनुयायी व्हावं असं नातेवाईकांनी त्यांचं मत होतं. सुन्नी म्हणायचे की जे योग्य अनुयायी आहेत तेच खलिफा त्या ठिकाणी बनू शकतील. प्रश्न 8 बघा. शहानामा हे पुस्तक योग्य विधान इथे आपल्याला ओळखायचं आहे. शहानामा हे पुस्तक फिरदौसी यांनी दिलं. या पुस्तकाला अफगाणिस्तान आणि महाभारत असं म्हटलेलं आहे. फक्त 1, 1, 2, फक्त 2, दोन्ही नाही. दोन्ही विधानं बरोबर येतात. शहानामा हे जे पुस्तक आहे ते फिरदौसी यांनी लिहिलेलं आहे आणि हा जे पुस्तक होतं त्याला अफगाणिस्तान आणि महाभारत असं म्हटलेलं आहे. हे जे इतिहासकार होते फिरदौसी हे मोहम्मद गझनी हे जे होते त्यांच्या दरबारी होते. हे पुस्तकाचं चित्र दिसत असेल तुम्हाला, फिरदौसी शहानामा. 17 वेळा भारतावरती आक्रमण त्यांनी केलं आहे. मोहम्मद गझनी यांचा उद्देश संपत्ती लूट करणं भारताची असा होता. प्रश्न पुढचा बघा. प्रश्न 9. तराईचं पहिलं युद्ध मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झालं आणि हे युद्ध 1191 मध्ये झालेलं आहे. फक्त 1, 1, 2, फक्त 2, दोन्ही नाहीत. तर दोन्ही ही जी विधानं आहेत 1 आणि 2 ही जी विधानं आहेत ती या ठिकाणी बरोबर आहेत. तराईचं पहिलं युद्ध हे मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण हे जे होतं त्यांच्यामध्ये झालं होतं. 1191 मध्ये हे युद्ध झालेलं आहे. तसंच बघा आपण जर बघितलं तर सध्या जे राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधील जे काही भाग आहे त्याच्यावरती पण त्यांचं नियंत्रण राहिलेलं आहे आणि जे पृथ्वीराज चव्हाण होते या युद्धामध्ये विजयी झालेले आहेत आणि राजधानी होती अजयमेरू. राजधानी अजयमेरू या ठिकाणी होती. पृथ्वीराज चव्हाण तराईचं जे पहिलं युद्ध होतं त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत. त्यांचा विजय तिथे झालेला आहे जे की 1191 मध्ये झालं होतं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 10. मोहम्मद घुरी यांनी खालीलपैकी कोणाची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली? कुतुबुद्दीन ऐबक बलबन. फक्त 1, 1, 2, फक्त 2, दोन्ही नाहीत. कुतुबुद्दीन ऐबक यांची जी नेमणूक आहे त्यांनी गव्हर्नर म्हणून मोहम्मद घुरी यांनी केलेली आहे आणि ते गुलाम वंशाचे होते भारतामध्ये. त्यांनी जो गुलाम वंश होता त्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबक जे होते त्यांनी केलेली आहे. मध्य भारतामध्ये एक शासक होता, दिल्ली सल्तनतचा पहिला शासक आणि गुलाम घराण्याचा संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. मध्य भारतातला एक शासक, दिल्ली सल्तनतचा पहिला शासक आणि गुलाम घराण्याचे संस्थापक म्हणून कुतुबुद्दीन ऐबक यांची ओळख त्या ठिकाणी सांगता येते. फक्त 4 वर्ष त्यांनी राज्य केले आहे 1206 ते 1210 या दरम्यान. मोहम्मद घुरीचे ते गुलाम होते. लष्करी सेवेसाठी त्यांनी गुलाम विकत घेतलेला होता. कुतुबुद्दीन ऐबकांना विकत घेण्यात आला होता, ते गुलाम होते. प्रश्न 11. योग्य विधान ओळखायचं आहे. कुतुबुद्दीन ऐबक यांनी लाख बक्ष कुराण नावाने ओळखले जाते. कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला मालिक म्हणून उपाधी दिली होती. कुतुबुद्दीन ऐबक यांना लाख बक्ष आणि कुराण नावाने ओळखलं जायचं हे विधान बरोबर आहे. कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतःला मलिकी उपाधी दिली हे विधान पण इथे बरोबर येते. मोहम्मद ऐबक हे जे होते ते मोहम्मद घुरीचा गव्हर्नर होता. मोहम्मद घुरी हे जे होते त्यांचे ते गव्हर्नर राहिले आहेत. एक गुलाम होते, ते त्यांना विकत घेतलं होतं मोहम्मद घुरीनं आणि एक त्यांना पद असतं गव्हर्नर म्हणून ते मोहम्मद घुरी यांनी दिलेलं होतं दरबारामध्ये. त्यांनी 4 वर्ष राज्य केले. कालखंड 1206 ते 1210 असा त्या ठिकाणी होता. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 12. कुतुबुद्दीन ऐबक यांनी खालीलपैकी कोणत्या मशिदी बांधला? कुवत इस्लाम, अडाई दिन का झोपडा. तर ही जे दोन्ही मशीद आहेत तर त्यांनी बांधलेले आहेत. कुवत अल इस्लाम, अडाई दिन का झोपडा. आणि कुवते अल इस्लाम ही जी मशीद आहे ती दिल्ली या ठिकाणी आहे आणि अडाई दिन का झोपडा ही जी मशीद आहे ती अजमेर या ठिकाणी आहे. त्यांनी गुलाम वंश जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक ते बनलेले आहेत. लाखबक्ष नामाभिधान पण त्यांना मिळालेलं आहे. तर हे सगळं काही कुतुबुद्दीन ऐबक यांच्या बाबतीमध्ये आहे आणि हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न 13. योग्य विधान ओळखायचं आहे. 1215 मध्ये अल्तमश आणि एलदोज यांच्यामध्ये तराईचं दुसरं युद्ध झालं. अल्तमश यांनी एकता प्रणाली सुरू केलेली आहे. फक्त दुसरे विधान इथे बरोबर आहे. अल्तमश यांनी एकता प्रणाली सुरू केलेली आहे. आणि बघा 1215 मध्ये अल्तमश आणि एलदोज यांच्यामध्ये तराईचं दुसरं युद्ध झालं नाही आहे, तर त्यांच्यामध्ये तराईचं तिसरं युद्ध झालेलं आहे. तर इथं तिसरं युद्ध हे लक्षात ठेवा. हे विधान तिसरे युद्ध त्यांनी केलेलं आहे. तसंच जर बघितलं तर बघा कुतुबुद्दीन ऐबक हे जे होते त्यांनी कुतुब मिनार जे आहे त्याचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि शुद्ध अरबी जी नाणी आहेत ती त्यांनी चालवलेली आहेत. तर हे दोन्ही इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला.
1215मध्ये अल्तमश आणि एल्दोज होते, यांच्यामध्ये तराईचं तिसरं युद्ध झालं आणि कुतुबुद्दीन ऐबक नंतरचं ते शासक बनलेले आहेत आणि त्याआधी ते बदाऊन प्रांताचे अंमलदार पण त्या ठिकाणी होते. कुतुब मिनारचं जे बांधकाम आहे, जे की कुतुबुद्दीनचं होतं, ते या दोघांनी अर्धवट जे होतं ते कुतुबुद्दीन ऐबक नंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. प्रश्न 14 बघा, योग्य विधान ओळखायचं आपल्याला. अल्तमशने जितल हे चांदीचं नाणं पाडलं, तर अल्तमशने टांका हे तांब्याचं नाणं पाडलं होतं. एकही विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे. अल्तमश जे होते त्यांनी जितल हे नाही तर टांका हे जे नाणे आहे ते पाडलेलं आहे आणि अल्तमशने जितल हे जे नाणं आहे ते पाडलेलं आहे. तर दोन्ही विधाने तर चूक आहेत. तर बरोबर विधानं लक्षात ठेवा. अल्तमशने टांका चांदीचं नाणं पाडलं, तर अल्तमशने जितल हे जे नाणं आहे तांब्याचं ते पाडलेलं आहे. प्रश्न 15 बघा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश डॅश पहिली आणि एकमेव स्त्री आहे. रझिया, मुन्नी बेगम, फातिया एकही नाही. रझिया ही जी आहे ती एकमेव अशी स्त्री आहे की ती एकमेव स्त्री जी दिल्लीचं जे सुलतानपद होतं तिथे ती बसलेली आहे. एक स्त्री जिनं सत्ता जी चालवलेली आहे. रझिया सुलतान ही जी होती, अल्तमश जो होता त्याची मुलगी ती होती. अल्तमशनं टांका हे चांदीचं नाणं पाडलेलं आहे, जितल हे तांब्याचं नाणं त्यांनी पाडलेले आहे. 1215मध्ये अल्तमश आणि एल्दोज याच्यामध्ये तराईचं युद्ध झालं होतं. कुतुबुद्दीन ऐबक नंतरचा तो शासक बनला आहे अल्तमश. जर अल्तमश जे आहेत ते शासक कुतुबुद्दीन ऐबक नंतर बनले आहेत. प्रश्न 16 बघा, खालीलपैकी कोणत्या घराण्याने राज्य दिल्लीच्या गादीवर सर्वात कमी वेळेसाठी आलं? खिलजी वंश, तुघलक वंश, लोधी वंश, गुलाम वंश. खिलजी वंश जे होतं ते फार कमी कालावधीसाठी दिल्लीच्या गादीवरती आलेले आहे. 4 वंश आहेत, खिलजी वंश, तुघलक वंश, लोधी वंश, गुलाम वंश. असे 4 या ठिकाणी वंश आहेत. त्यांचा कालखंड मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते. 1290-1330 हे खिलजी वंशाचे होते. तुघलक वंश 1320 1414. लोधी वंश आहे 1451 1526. गुलाम वंश आहे 1206 ते 1290. 17 प्रश्न बघा, अल्लाउद्दीन खिलजी यांनी खालीलपैकी कोणतं उपद धारण केलं? नासिर, आमीन उल उमीन, यामीन उल खिलाफत. फक्त एकही नाही, फक्त 2 सर्व. नासिर आमीन उल मोमीन, यामीन उल खिलाफत या 2 पदव्या आहेत त्या अल्लाउद्दीन खिलजी हे जे होते त्यांना धारण त्यांनी केलेले आहेत. त्यांचा कालखंड बघितला तर तो 1296 ते 1316 असा होता. त्यांचं मूळ नाव होतं अली गुराश्प. त्यांची उपाधी आहे यामिनी उल खिलाफत. त्यांनी धर्माला प्रवेश दिला नाही आहे. दक्षिण भारतामध्ये मुस्लिमांची सत्ता त्या ठिकाणी स्थापित करणं हा उद्देश त्यांचा होता आणि एक दक्षिण भारतामध्ये मुस्लिम सत्ता स्थापन करण्याचा जो हेतू तो त्याने साध्य केला होता. असा तो पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. कोण तर? अल्लाउद्दीन खिलजी. पहिला सुलतान ज्यानं मुस्लिमांची सत्ता दक्षिण भारतामध्ये स्थापित केली आहे. प्रश्न क्रमांक 18 योग्य विधान ओळखायचं आहे. शहाणा ए मंडी याची स्थापना अल्लाउद्दीन खिलजी बाजारामध्ये देखरेख करण्यासाठी केली. त्यांनी सैनिकांसाठी रोख पैशात वेतन दिलं. पर्याय बघा, फक्त 1 आणि 2, फक्त 2 दोन्ही नाही आहेत. दोन्ही ही जी विधानं आहेत ती बरोबर आहेत. शहाणा ए मंडी यांची जी स्थापना आहे ती अल्लाउद्दीन खिलजी यांनी बाजारावर देखरेख करण्यासाठी केलेली होती. शहाणा ए मंडी याची स्थापना आणि जे त्यांनी सैनिकांना रोख पैशामध्ये त्या ठिकाणी वेतन दिलेलं आहे. ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. बघा, जर आपण थोडक्यात त्याचं ॲनालिसिस बघितलं तर दिल्लीची जी गादी होती त्याच्यावरती बसण्या अगोदर अल्लाउद्दीन खिलजी जे होते त्यांच्याकडे एक माणिकपूरची सुभेदारी हे जे पद होतं त्या ठिकाणी त्यांच्याकडे राहिलेलं आहे, माणिकपूरची सुभेदारी. आणि त्यानंतर त्यांनी जे शहाणा ए मंडी आहे त्याची स्थापना केली आहे, ज्याचा वापर त्यांनी बाजारावरती नियंत्रण देखरेख करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. आणि जे सैनिक होते त्यांना त्यांनी रोख पैशामध्ये त्या ठिकाणी वेतन दिलेलं आहे. पुढचा प्रश्न 19 योग्य विधान ओळखायचं आपल्याला. 2 विधानं दिलेली आहेत. अल्लाउद्दीन खिलजी यांनी घरपट्टीसाठी चेरी कर सुरू केलेला आहे आणि अल्लाउद्दीन खिलजी यांनी दुधारी जनावरांवर चराई कर लागू केला. फक्त 1, 2, फक्त 2 दोन्ही नाहीत. ही जी दोन्ही विधानं आहेत ती या ठिकाणी योग्य आहेत. अल्लाउद्दीन खिलजी यांनी घरपट्टीसाठी चेरी हा जो कर आहे तो त्या ठिकाणी लागू केलेला आहे. आणि जर दुसरं विधान आपण बघितलं, अल्लाउद्दीन खिलजी यांनी दुधारी जनावरांवर चराई कर लागू केला. हा जो चराई कर आहे तो त्या ठिकाणी लागू केला आहे आणि दुधारी जनावरांवरती. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तसंच जर बघा, अल्लाउद्दीन खिलजी हे जे होते त्यांचा मलिक काफूर नावाचा एक गुलाम त्या ठिकाणी होता आणि
अलाउद्दीन खिलजी जे होते त्यांनी घरपट्टीसाठी त्या ठिकाणी चेरी कर त्या ठिकाणी लागू केलेला आहे. तसेच आपण जर बघितलं त्यांचा कालखंड जो आहे तो इसवी सन 1296 ते 1316 असा राहिलेला आहे. त्यांचं मूळ नाव अली कुराश पस या ठिकाणी होतं आणि त्यांची जी उपाधी यामन उल खिलाफत होती. धर्माला प्रवेश दिला नाही आहे त्यांनी. दक्षिण भारतामध्ये मुस्लिमांची सत्ता प्रस्थापित करणारा पहिला सुलतान म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. दक्षिण भारतामध्ये जे मुस्लिमांची सत्ता आहे ते स्थापन करणारे पहिले सुलतान म्हणून अलाउद्दीन खिलजी जे होते ते त्यांची ओळख राहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. अमीर खुसरो हा जो कवी आहे तो अलाउद्दीन खिलजी यांच्या दरबारी होता. अमीर खुसरो हे सितार विणायाचा शोध यांनी लावलेला आहे. तर बघा दोन्ही विधानं जी आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत. अमीर खुसरो हे जे कवी आहेत ते अलाउद्दीन खिलजीच्या दरबारीच होते. अमीर खुसरोने सितार आणि विणा शोध लावलेला आहे. तर हे जे दोन्ही वाद्य आहेत सितार आणि विणा याचा जो शोध आहे तो अमीर खुसरो हे जे होतं त्यांनी लावलेला आहे. अलाउद्दीन खिलजी यांचा कालखंड जर बघितला तर तो आहे इसवी सन 1296 ते 1316 असा या ठिकाणी राहिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यांचं मूळ नाव खुराशप असं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न 21. गियासुद्दीन तुघलक यांच्याविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. त्यांनी तेलंगणा प्रदेशाचं नाव सुलतानपूर केलं. दिल्लीचा सुलतान होण्याच्या पूर्वी दियालपूरचे राज्यपाल ते राहिलेले आहेत. याचं उत्तर बघा दोन्ही जी विधानं आहेत ती या ठिकाणी बरोबर आहेत. तेलंगणा प्रदेशाचं नाव सुलतानपूर केलं होतं आणि गियासुद्दीन तुर्की यांनी दिल्लीचे सुलतान होण्याच्या पूर्वी हा दियालपूरचा राज्यपाल त्या ठिकाणी होता. तर ही दोन्ही विधाने इथे बरोबर येतात. त्यांचा कार्यकाल जर बघितला आपण गियासुद्दीन तुघलक यांचा तर तो 1320 ते 1325 होता. त्यांचे तेलंगणा प्रदेशाचं नाव सुलतानपूर त्या ठिकाणी होतं आणि हे तुघलक घराण्याचे संस्थापक देखील तिथे मानले गेलेले आहेत. 29 वेळा त्यांनी मंगोल जे आहे तिथे आक्रमण जे आहे त्यांचं अयशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे. सुलतान होण्याअगोदर ते दियालपूरचं जे शहर होतं तिथे राज्यपाल म्हणून ते कार्यरत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. दिल्लीचे सुलतानत होण्याअगोदर पूर्वी दियालपूरचे राज्यपाल ते होते. तर ही विधानं गियासुद्दीन तुघलक यांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 22. गियासुद्दीन तुघलक यांनी खालीलपैकी कोणती उपाधी धारण केली होती? गाझी बेग तुघलक, उलुग खा फक्त 1, 1 आणि 2 फक्त 2, एकही नाही. फक्त अविधान या ठिकाणी बरोबर येतं आहे. गाझी बेग तुघलक हे जे आहे ते गियासुद्दीन तुघलक यांची उपाधी जी आहे ती त्यांना मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर सर्वाधिक काळ म्हणजे 94 वर्ष त्यांनी राज्य केलं आहे दिल्लीवरती. तुघलक घराणं जे होतं तुघलक घराणे त्यांनी सर्वाधिक जास्त काळ म्हणजे 94 इयर्स राज्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक दिल्ली सल्तनतचे तुघलक हे जे होते एक शासक राहिलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर गॅसी मलिक आणि तुघलक गाझी जशी गायसुद्दीन तुघलक दिल्लीच्या गादीवर त्या ठिकाणी आलेले आहेत. तर ही नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. आणि तुघलक घराण्याचे संस्थापक जे होते ते गियासुद्दीन तुघलक आहेत असं मानलं जातं. 29 वेळा मंगोलवरती आक्रमण केलं पण ते अयशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे. कार्यकाळ जर बघितला तर 1320 ते 1335 राहिलेला आहे. तेलंगणा प्रदेशाचं नाव त्यांनी सुलतानपूर त्या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की तेलंगणाचे प्रदेशाचं नाव सुलतानपूर असं कोणी केलं आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे गियासुद्दीन तुघलक. इथे प्रश्न असा बनतोय तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 23 आहे. मोहम्मद बिन तुघलक याविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. त्यांनी दिवाने कोही या नावाने कृषी विभाग सुरू केलेला आहे. त्यांनी हिंदूच्या उत्तरपदावर नेमले. फक्त 1, फक्त 2 वरील सर्व. मोहम्मद बिन तुघलक यांच्याविषयीची खाली 2 विधाने दिलेली आहेत. त्यांना दिवाने कोही या नावाने कृषी विभाग सुरू केला. तसेच हिंदूंना उच्च पदावर त्यांनी नेमलं आहे. तर ही जी दोन्ही विधानं आहेत ती बरोबर आहेत. आपण जर बघितलं तर मोहम्मद बिन तुघलक हे जे होते त्यांनी तांब्याची जी नाणी आहेत ती काढलेली आहेत. तांब्याची नाणी. आणि जर बघितलं तर त्यांनी दिवाणे कोही ह्या नावानं कृषी विभाग त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि हिंदू जे होतं त्यांनी उच्च पदावरती त्या ठिकाणी नेमलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न 24. फिरोजशाह तुघलक यांनी खालीलपैकी कोणते कर जनतेवर लावले होते? जजिया, जकाल, खराज, खम्स. 1, 1, 2, 2 आणि 3 सर्व. जजिया, जकाल, खराज, खम्स हे जे आहेत हे सर्व कर फिरोजशाह तुघलक हे जे होते त्यांनी जनतेवरती लावलेले आहेत. आणि जर बघितलं तर फिरोजशाह तुघलक हे जे होते त्यांनी दिल्ली सल्तनतमध्ये तुघलक घराण्याचं ते शासक राहिलेले आहेत. आणि तसंच आपण जर बघितलं तर त्यांची जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये चांदीची जी नाणी होती ती फिरोजशाह तुघलक जे होते त्यांनी त्या ठिकाणी आणलेली आहेत. आणि तसंच जर बघितलं तर तुघलक यांनी दिवाणे
बंदगाण या नावाने गुलामांसाठी विभाग सुरू केलेला आहे. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिवाणे बंदगाण. फिरोजशाह तुघलक यांनी गुलामांसाठीचा जो एक विभाग सुरू केला होता त्याचं नाव त्या ठिकाणी होतं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 25 आहे. योग्य विधान ओळखायला सांगितलंय. फिरोजशाह तुघलक यांनी अधा आणि बीक ह्या नावाने नाणी काढली आहेत. गियासुद्दीन तुघलक यांनी दिवाणी बंदगाण या नावानं गुलामांसाठी विभाग सुरू केला. फक्त 1 1 2 1 नाही वरील सर्व. तर फक्त 1 हेच विधान आहे, याच्यामध्ये बरोबर आहे. फक्त फिरोजशाह तुघलक यांनी अधा आणि बीक या नावानं नाणी सुरू केली. तांब्याची जी काही नाणी होती ती फिरोजशाह तुघलक यांनी सुरू केली होती आणि जी नाणी होती त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. अधा आणि बीक हे जे नावं आहेत ती फिरोजशाह तुघलक यांनी सुरू केलेली आहेत. आपण जर बघितलं तर दिवाणे बंदगाण हे जे विभाग होता तो गुलामांसाठी त्यांनी सुरू केलेला आहे फिरोजशाह तुघलक यांनी. तसंच जर बघितलं तर त्यांची जी कारकीर्द होती त्याच्यात त्यांनी चांदीची नाणी त्या ठिकाणी आणलेली आहेत. तसेच एक तुघलक घराण्याचे शासक ते होते दिल्ली सल्तनतच्या. दिल्ली सल्तनत तुघलक घराण्याचे शासक ते होते. त्यांनी जनतेवरती कर लादलेले आहेत. जजिया, जकाल, खराज, खम्स हे चारही कर तुम्हाला लक्षात ठेवायचे. जजिया, जकाल, खराज आणि खम्स हे चारही कर फिरोजशाह तुघलक यांनी जनतेवरती लादलेले आहेत. पुढचा बघा. प्रश्न 26. योग्य विधान ओळखायचं. आपल्याला 2 विधानं दिली आहेत. सय्यद वंशाच्या शासकांनी रयत आला या नावाची पदवी धारण केली. सय्यद वंशाविषयी माहिती देणारा एकमेव स्रोत याहिया बिन अहमद सरींची रचना तारीख मुबारकशी आहे. फक्त 1, फक्त 2, एकही नाही वरील सर्व. आपण जर बघितलं तर सय्यद वंशाच्या शासकांनी रयत आला नावाची पदवी धारण केलेली आहे. सय्यद वंशाविषयी माहिती देणारा एकमेव स्रोत याहिया बिन अहमद सरींची जी रचना आहे ती तारीख मुबारकशाही अशी आहे. ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. थोडक्यात जर आपण बघितलं तर जी तारीख मुबारकशाही आहे जी एक स्रोत आहे याहिया बिन अहमद सरींची जी रचना आहे जी की ती सय्यद वंश जो आहे त्याच्याविषयी माहिती सांगते. तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तारीख मुबारकशाही. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 27. कोणत्या सुलतानानं आपली राजधानी दिल्लीहून आग्र्याला नेलेली आहे? अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, सिकंदर लोधी, बहुलाल लोधी. सिकंदर लोधी जे होते त्यांनी दिल्लीवरून आग्रा येथे राजधानी जी आहे ती हलवलेली आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. मुस्लिम स्त्रियांना पीर आणि संतांच्या समाधीस येण्यास त्या ठिकाणी त्यांनी बंदी घातलेली आहे. सिकंदर लोधी जे होते त्यांनी अजून काय केलं तर सिकंदर लोधी यांनी जे स्त्रिया होत्या मुस्लिम स्त्रिया त्यांना पीर आणि संतांच्या समाधीस येण्यास बंदी घातलेली आहे. मुस्लिमांना ताजिया काढण्यास त्यांनी बंदी घातली. आपल्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य राखण्यासाठी त्यांना दाढी नव्हती. सिकंदराने नगरकोटमधील ज्वालामुखी मंदिराची मूर्ती फोडून त्याचे तुकडे माणसाला काचण्याचे वजन करण्यासाठी दिले. थोडक्यात जर आपण बघितलं तर ज्या मुस्लिम स्त्रिया होत्या त्यांनी समाधीस येण्यास पीर आणि संतांच्या बंदी घातलेली आहे. ताजिया काढण्यास मुस्लिमांना पण त्या ठिकाणी बंदी घातली आहे. तर ही विधानं तिथे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 28. खालील विधानांवरून शासनाचं नाव ओळखा. हा लोधी घराण्याचा शासक होता. याचे नाव निजाम खा हे होते. यांनी भूमिमापनाचे गजे सिकंदरी हे माप सुरू केले. बहलोल लोधी, सिकंदर लोधी, मोहम्मद लोधी, इब्राहिम लोधी. तर बघा सिकंदर लोधी हे जे होते त्यांनी एक लोधी घराण्याचे शासक ते राहिले आहेत. निजाम खा ते होते. तसेच बघितलं तर गजे सिकंदरी हे जे माप आहे ते त्यांनी सुरू केलेले आहे. मुस्लिमांना ताजिया काढण्यास त्यांनी बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 29. पानिपतचे पहिले युद्ध कधी लढलं गेले? 1526, 1527, 1598, 1595. 1526 पानिपतचं युद्ध त्यांनी पहिलं युद्ध लढलेलं आहे आणि याच्यामध्ये मुघल जे आहेत ते शासक सेनेची सुरुवात त्यांनी केली आहे या युद्धानं. बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये युद्ध झालं दोघांमध्ये आणि ते युद्ध पानिपतचं प्रथम युद्ध म्हणून ओळखलं जातं. पानिपतचं प्रथम युद्ध हे बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं होतं. तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि साल आहे 1526. हे जे प्रश्न मी तुम्हाला घेते आहे ते पेपरला आलेले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त याचा सराव करून याचा ॲनालिसिस जे आहे ते लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे जर प्रश्न केले तर तुमचा जो प्राचीन इतिहासाचा अभ्यास आहे तो याच्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी कव्हर होऊन जातो आहे. तुम्हाला इतरत्र जास्त काही वाचण्याची किंवा जास्तीत जास्त प्रश्न सोडवायची गरज या ठिकाणी भासणार नाही. जेवढे प्रश्न मी इथे घेते आहे ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी कंप्लीट करा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक
30 पानिपतचं प्रथम युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले? बाबर इब्राहिम लोधी, बाबर सिकंदर लोधी, बाबर अल्लाउद्दीन खिलजी, बाबर ऐबक. बाबर आणि इब्राहिम लोधी हे जे होते यांच्यामध्ये पानिपतचं प्रथम युद्ध झालेलं आहे. या युद्धानं काय केलं की भारतामध्ये एक मुघलशाहीची जी स्थापना आहे ती झालेली आहे. मुघलशाहीची स्थापना ही पानिपतच्या प्रथम युद्धाने झाली. बाबर आणि इब्राहिम लोधी जे होते त्या दोघांमध्ये हे पानिपतचं प्रथम युद्ध झालं आणि याला पानिपतचं प्रथम युद्ध म्हटलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 31. शंकराचार्य यांच्याविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलं. यांचे गुरु गुरु गोविंद होते. त्यांनी नवब्राह्मण समाज धर्माची स्थापना केली. लोक त्यांना शंकराचा अवतार मानत असत. फक्त एक दोन, फक्त दोन, सर्व. तर सर्व विधानं या ठिकाणी बरोबर येत आहेत. यांचे गुरु गोविंद होते. त्यांना नवब्राह्मण समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. लोक त्यांना शंकराचा अवतार मानत असत. ही तिन्ही विधानं इथे बरोबर येत आहेत. आणि बघितलं त्यांचा कालखंड जर बघितला तर तो 788 ते 820 असा होता. शंकराचार्यांचा अवतारवादाचं समर्थन त्यांनी केलेले आहे. शंकराचार्यांनी स्मृती संप्रदाय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर ही लक्षात ठेवा, स्मृती संप्रदाय शंकराचार्यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 32 आहे. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. इथे ज्योतिषपीठ पीठ, द्वारकापीठ, गोवर्धन पीठ या मठाच्या प्रमुखांना जगद्गुरू असं म्हटलं जातं. शृंगेरी पीठ या मठाच्या प्रमुखाला महंत असं म्हटलं जातं. फक्त एक दोन, फक्त दोन, एकही नाही. तर एकही विधान या ठिकाणी बरोबर येत नाही आहे. ही दोन्ही जी विधानं आहेत या ठिकाणी अयोग्य आहेत. तर बघा, ज्योतिषपीठ, द्वारकापीठ, गोवर्धनपीठ हे जे होते त्यांना जगद्गुरू असं म्हटलं जात नव्हतं. त्यांना म्हटलं जात होतं महंत असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. हे विधान चुकीचं आहे. जगद्गुरू नसून तिथे महंत असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. महंत. दुसरं जर बघितलं, शृंगेरी पीठ या मठाच्या प्रमुखाला महंत असे म्हटलं जायचं तर तिथं बघा काय येतं, तर तिथं शृंगेरी पीठ हे जे आहे या मठाला जगद्गुरू असं म्हणलं जायचं. तर इथे लक्षात ठेवायचं, जगद्गुरू आणि वरती महंत असं म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 33. योग्य विधान ओळखायचं आपल्याला. शंकराचार्यांनी अवतारवादाचं समर्थन केलं नाही आहे. शंकराचार्यांनी स्मृती संप्रदाय सुरू केला. फक्त एक दोन, एकही नाही, वरील सर्व. फक्त दोन हे जे आहे ते विधान इथं बरोबर येतं. शंकराचार्यांनी स्मृती संप्रदाय जो आहे त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. शंकराचार्य जे होते त्यांनी अवतारवाद जे होतं त्याचं समर्थन केलेले आहे. त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर 788 ते 820 असं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि जर बघितलं तर स्मृती संप्रदाय त्यांनी त्या ठिकाणी शंकराचार्यांनी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 34. खालील रचना कोणाच्या आहेत? गीताभाष्य, प्रपंच सारतंत्र, ब्रह्मसूत्र भाष्य, बालशंकर, ब्रह्मानंद, एकही नाही, शंकराचार्य. शंकराचार्य जे होते त्यांच्या या रचना आहेत गीताभाष्य, प्रपंच सारतंत्र, ब्रह्मसूत्र भाष्य. शंकराचार्यांचा यांनी काय केलेलं आहे तर अवतारवादाचं जे आहे ते समर्थन त्यांनी केलेले आहे. शंकराचार्यांचा जो कार्यकाळ आहे तो इसवी 788 ते 820 राहिलेला आहे. शंकराचार्यांनी स्मृती संप्रदाय जो आहे त्याची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखायचं आहे. संत कबीर हे सिकंदर लोधीचे समकालीन होते. संत कबीरांचे रामानंद हे गुरु होते. तर ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर येतात. संत कबीर जे होते ते सिकंदर लोधीचे समकालीन होते. संत कबीरांचे रामानंद हे गुरु पण ते होते. तर ही दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर येतात. तसेच बघा, जर बघितलं तर संत कबीरांचे जे गुरु होते ते कोण होते तर रामानंद हे संत कबीरांचे गुरु राहिलेले आहेत. संत कबीर हे सिकंदर लोधीचे समकालीन होते. संत कबीर हे निर्गुण उपासक त्या ठिकाणी होते. तर हे तुम्ही तिथे लक्षात ठेवा. प्रश्न 36. योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. वल्लभाचार्य हे कृष्णदेवरायांचे समकालीन होते. यांनी वैष्णव संप्रदायाची स्थापना केली होती. फक्त एक दोन, एकही नाही, वरील सर्व. वरील सर्व विधानं इथे बरोबर येतात. जे वल्लभाचार्य होते हे कृष्णदेवरायांचे समकालीन होते. यांनी वैष्णव संप्रदायाची स्थापना केली होती. वल्लभाचार्य जे होते त्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं सूरदास. सूरदास हे नाव त्या ठिकाणी वल्लभाचार्यांचं गुरु यांचं राहिलेलं होतं. तसंच बघा, कृष्णदेवराय जे होते त्यांचे समकालीन वल्लभाचार्य त्या ठिकाणी होतेच. वल्लभाचार्य यांची जी रचना आहे ती सुबोधनी आणि सिद्धांत यांची रहस्य होती. त्यांच्या रचनेमध्ये काय होतं, सुबोधनी आणि सिद्धांत हे जे आहेत तर रहस्य त्या ठिकाणी होते. विठ्ठलनाथ हे वल्लभाचार्यांचे पुत्र होते. तर इथे लक्षात ठेवायचे, वल्लभाचार्यांचे पुत्र होते विठ्ठलनाथ. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 37. योग्य विधान ओळखायचे. प्रश्न क्रमांक 38. योग्य विधान ओळखायचे. तुलसीदास हे जहागीरचे समकालीन होते. तुलसीदास यांची रामचरित मानस ही प्रसिद्ध रचना आहे. बघा, या प्रश्नामध्ये जर बघितलं तर विधान 2 जे आहे ते या ठिकाणी योग्य विधान आहे. तुलसीदास यांची रामचरित मानस ही जी आहे ती प्रसिद्ध रचना होती. तुलसीदास हे जे होते ते अकबरांचे समकालीन त्या ठिकाणी होते आणि तुलसीदास यांची रामचरित मानस ही जी आहे ती प्रसिद्ध रचना होती. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 39. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंजीचा जो किल्ला आहे तो प्राप्त केलेला आहे. जिंजीचा विजय हा शिवाजी महाराजांचा अंतिम विजय त्या ठिकाणी ठरलेला आहे आणि त्यानंतर 1680 मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे.
आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पर्याय ड जे आहे त्या ठिकाणी सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर येत आहेत. इसवी सन 1678मध्ये शिवाजी महाराजांनी जिंजीचा जो किल्ला आहे तो प्राप्त केलेला आहे. जिंजीचा विजय हा जो आहे तो शिवाजी महाराजांचा अंतिम विजय होता, हे विधान पण बरोबर येते. एप्रिल 1680मध्ये महाराजांचं निधन झालेलं आहे. तसंच जर बघितलं तर 1680 जो कालखंड होतं त्यांचं निधन झालं आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होन आणि शिवराई हे जे होतं ती नाणी चलनामध्ये आलेली आहेत. दोन्ही नाणी लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला, होन आणि शिवराई ही जी नाणी आहेत ती नाणी चलनामध्ये आलेली आहेत. अमात्य हे जे होतं ते राज्याचे अर्थमंत्री त्या ठिकाणी होते. सुमंत हे जे होते ते राज्याचे विदेश मंत्री त्या ठिकाणी होते. सुमंत हे नाव लक्षात ठेवा, सुमंत. पुरंदरचा तह जो होता त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि जयसिंग जे होते तर हे दोघांमध्ये झालेला आहे. 23 किल्ले आणि 4 लक्ष होण्याचा जो प्रदेश आहे तो 23 किल्ले 4 लक्ष होण्याचा प्रदेश देण्याचं मान्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न 40 बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा खालीलपैकी कोणती नाणी चलनात आली आहेत? होन, शिवराई, टंका, रुपया. 1 2 2 3 1 2 3 वरील सर्व. होन आणि शिवराई, टंका ही जी आहेत, होन, शिवराई, टंका ही जी आहेत तर याच्यापैकी रुपया, याच्यापैकी जर बघितलं तर होन आणि शिवराई ही जी दोन आहेत ती त्या ठिकाणी नाणी चलनामध्ये आलेली आहेत. ही दोन्ही नव्हती, रुपया टंका ही दोन्ही नव्हती, होन आणि शिवराई ही या ठिकाणी होती. ही दोन्ही नाणी या ठिकाणी चलनामध्ये आलेली आहेत. तसंच जर बघितलं तर बघा अमात्य त्या ठिकाणी मंत्री अर्थमंत्री होते. इथं मी फोटोमध्ये दाखवलेलं आहे ती नाणी कशी होती थोडक्यामध्ये, तर तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारची ही नाणी होती. शिवराई आणि होन असं त्या ठिकाणी त्यांना नाव होतं. सुमंत हे जे होते विदेश मंत्री राहिलेले आहेत. 1678मध्ये शिवाजी महाराजांनी जिंजीचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. जिंजीचा विजय झाला तो त्यांचा अंतिम विजय झाला आणि त्याच्यानंतर 1680मध्येच महाराजांचं शिवाजी महाराजांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 41 आहे. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. 1802च्या वसई तहानं मराठ्यांच्या राज्याची ऱ्हास जो आहे त्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 1818मध्ये मराठ्यांची सत्ता कायमचीच नष्ट झाली. तर ही दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येत आहेत. 1802मध्ये वसईचा तह झाला, मराठ्यांच्या राज्याचा जो ऱ्हास आहे त्या ठिकाणी सुरुवात झाली तेव्हा. 1818मध्ये मराठ्यांची जी सत्ता होती ती कायमची ती नष्ट झाली. तसंच आपण जर बघितलं तर बघा ऱ्हास जो आहे तो एक तह झाला वसईचा, तेव्हापासूनच त्या ठिकाणी सुरुवात तिथे झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 42. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. अमात्य हा राज्याचा विदेश मंत्री होता. सुमंत हा राज्याचा अर्थमंत्री त्या ठिकाणी होता. तर बघा याच्यापैकी जर आपण बघितलं तर अमात्य हे जे होते हे विदेश मंत्री नव्हते तर ते अर्थमंत्री होते आणि सुमंत हे अर्थमंत्री नव्हते तर सुमंत जे होते ते विदेशी मंत्री होते, विदेश मंत्री. तर हे विधानं दोन्ही या ठिकाणी चुकीची येतात. एकही विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे. अमात्य हे अर्थमंत्री होते, सुमंत हे जे होते ते विदेश मंत्री होते. इथं चुकीचं सांगितलं. सुमंत हा राज्याचा अर्थमंत्री सांगितला आणि अमात्य हा राज्याचा विदेश मंत्री सांगितलेला आहे. तसंच बघा शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकला आहे 1678मध्ये. जिंजीचा विजय अंतिम विजय आणि 1680मध्ये महाराजांचं निधन झालं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 43. गियासुद्दीन तुघलक यांच्याविषयी योग्य विधान ओळखायचं. तेलंगणा या प्रदेशाचं नाव सुलतानपूर त्यांनी केलं. दिल्लीचा सुलतान होण्याच्या पूर्वी दियालपुराचे राज्यपाल ते राहिलेले आहेत. तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. तेलंगणा हे जो प्रदेश आहे त्याचं नाव सुलतानपूर त्यांनी केलं. दिल्लीचा सुलतान होण्याच्या पूर्वी त्यांनी दियालपूर हा जो आहे ठिकाण त्याचे राज्यपाल ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तसंच जर आपण बघितलं त्यांचा कालखंड जो आहे तो 1320 ते 1325 असा होता. तुघलक घराण्याचे सर्वाधिक काळ 94 वर्ष दिल्लीवर त्या ठिकाणी त्यांनी राज्य केलेलं आहे. दिल्ली सल्तनतमध्ये तुघलक घराण्याचे ते शासक होते. तुघलक जे घराणं आहे त्याचे ते शासक राहिलेले आहेत. ज्ञानी मलिक तुघलक घायसुद्दीन तुघलक दिल्लीवरच्या गादीवरती ते आलेले आहेत. तसं जर बघितलं तर तुघलक घराण्याचं संस्थापक पण ते त्यांना मानले गेले आहे. 29 वेळा मंगोलवरती आक्रमण केलं ते अयशस्वी ठरलं. तेलंगणा या प्रदेशाचं नाव त्यांनी त्या ठिकाणी सुलतानपूर असं केलेलं आहे. तर या सर्व विधानं गियासुद्दीन तुघलक हे जे आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. गियासुद्दीन तुघलक. प्रश्न 44 बघा. योग्य विधान ओळखायला सांगितले. जहांगीर नसरुद्दीन मोहम्मद जहांगीर या नावाने गादीवर आला. गादीवर आल्यानंतर जहांगीर यांनी गाझी ही उपाधी त्या ठिकाणी धारण केली. फक्त एकही नाही, वरील सर्व विधानं बरोबर आहेत. जहांगीर नसरुद्दीन मोहम्मद जहांगीर या नावाने गादीवर आला. गादीवर आल्यावर जहांगीर यांनी गाझी ही उपाधी धारण केली.
ही उपाधी त्यांनी धारण केलेली आहे. तसंच बघा खुर्रम आणि खुसरो ही 2 मुले त्या ठिकाणी त्यांना होती. खुर्रम आणि खुसरो दोन्ही नावं लक्षात ठेवा. जहागीर ही गाझी ही पदवी त्यांनी धारण केली आहे. जहागीर यांची गाझी ही पदवी त्यांनी धारण केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 45. भेरवालचे युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले? जहागीर खुसरो, जहागीर शिवाजी महाराज, जहागीर इब्राहिम लोधी, जहागीर खुर्रम. तर जहागीर खुर्रम असं या ठिकाणी याचं उत्तर येईल. यांच्यामध्ये भेरवालचं जे युद्ध आहे ते झालेले आहे. या युद्धामध्ये जहागीर यांनी खुसरो हे जे आहे त्यांच्या स्वतःच्या मुलाचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न 46 बघा, योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. जहागीर यांच्या पत्नीचं नाव नूरजहा होतं. नूरजहाचे पिता होते गियास बेन. यांनी जहागीरना दिवाण बनवलं. वरील सर्व विधाने योग्य येतात. जहागीर यांच्या पत्नीचं नाव नूरजहा होतं. नूरजहाने पिता गियास बेन यांना जहागीराचे दिवाण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तसंच बघा, जर बघितलं तर नूरजहांचे जे पिता होते गियास बेन हे जहागीरचं दिवाण त्या ठिकाणी होतेच. नूरजहा यांचं जे मूळ नाव आहे ते काय होतं? तर ते होतं मेहरुनिस्सा. बघा, हे नाव लक्षात ठेवा, मेहरुनिस्सा या ठिकाणी त्यांचं नाव होतं. प्रश्न 47 बघा, योग्य विधान ओळखायचं आहे. अकबर यांचा समकालीन सूरदास होता. सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलेले आहे. तर फक्त 2 विधान जे आहे ते बरोबर येते. सूरदास यांनी सूरसागर हे जे आहे त्या ठिकाणी काव्य लिहिलेलं आहे. तसंच जर बघितलं तर जे जहागीर आहेत त्यांचं समकालीन त्या ठिकाणी सूरदास होता आणि सूरसागर हे जे काव्य आहे ते सूरदास यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 48. योग्य विधान ओळखायचं आपल्याला. 1608 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स भारतामध्ये आले. जहागीरनं त्यांना इंग्लिश खाची उपाधी दिली. फक्त 2 एकही नाही. वरील सर्व विधाने ते बरोबर येतात. 1608 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स भारतामध्ये आलेले आहेत. जहागीरनं त्यांना इंग्लिश खाजी आहे ती उपाधी दिलेली आहे. थोडक्यात आपण जर त्याचं विश्लेषण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जहागीर जे आहेत त्यांनी अफगाणी आणि भारतीय मुसलमानांना मोठ्या प्रमाणामध्ये बदारी दिलेली आहे. अफगाणी आणि भारतीय मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर जहागीर जे होते त्यांनी एक मनसबदारी दिली आहे. जहागीराने त्यांच्या काळामध्ये अनेक ज्या घंट्या आहेत, नियुक्त साखळी जंजिरे हे बदली बनवलेले आहेत. त्या काळामध्ये जनताने ते वाजवून न्यायाची मागणी केली होती. त्या घंटा असत नियुक्तीसाठी त्यांनी बनवलेले आहेत आणि न्याय देण्यासाठी ते त्या ठिकाणी न्यायाची मागणी ते करत होते ते वाजवून, आणि त्याला न्यायाची साखळी असं नाव देण्यात आलेलं आहे, न्यायाची साखळी. पुढचा बघा, प्रश्न 48. योग्य विधान ओळखायचे. प्रश्न 49 मध्ये योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. जहागीर यांनी केलेल्या गोष्टीचा उल्लेख आइये जहागीर या पुस्तकामध्ये केलेला आहे. जहागीर आणि तमगा यांनी आणि मीर बहारी यासारखे कर त्यांनी रद्द केले आहेत. वरील दोन्ही विधाने इथे बरोबर येतात. जहागीर यांनी केलेल्या गोष्टींचा जो उल्लेख आहे ते आइये जहागीर या पुस्तकामध्ये केलेला आहे. जहागीर आणि तमगा, मीर बहारी यासारखे कर त्यांनी रद्द केलेले आहेत. आणि दुसरं बघा, आपण जर बघितलं इथं तर जहागीरमध्ये काय होतं, जे मादक पदार्थ होतं त्यांनी त्याच्यावरती प्रतिबंध घातलेला आहे. 1608 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी कॅप्टन हॉकिन्स जे होते ते भारतामध्ये आले होते आणि जहागीर यांना इंग्लिश खाई जी उपाधी आहे ती त्या ठिकाणी दिलेली आहे. जर जहागीर यांनी काय केलं होतं की अफगाणी आणि भारतीय मुसलमान जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती मनसबदारी त्या ठिकाणी दिलेली होती. तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 50. जहागीर यांचा मकबरा खालीलपैकी कुठे बांधण्यात आला? लाहोर, दिल्ली, पटना, अहमदाबाद. लाहोर असं या ठिकाणीचं उत्तर येतं. जहागीर यांचा जो मकबरा आहे त्यांनी लाहोर या ठिकाणी जहागीर यांचा जो मकबरा आहे तिथे बांधण्यात आलेला आहे. आणि हा कुठे आहे तर बघा, रावी नदीजवळ लाहोर येथे तो बांधण्यात आला आहे. तर थोडक्यात मी तो फोटोमध्ये दाखवते आहे. लाहोर या ठिकाणी तो जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि त्याचा फोटो बघा दिसत असेल तुम्हाला इथे. 1608 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांचे प्रतिनिधी होते कॅप्टन हॉकिन्स, ते की भारतामध्ये आले होते आणि जहागीराने त्याला इंग्लिश खाजी आहे ती उपाधी त्या ठिकाणी दिली होती. आणि जहागीर यांनी अफगाणी आणि भारतीय मुसलमानांना मोठ्या प्रमाणावर मनसबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 51 आहे. खालीलपैकी कोणत्या मुघल शासकाचं मूळ नाव खुर्रम असं होतं? जहागीर, शहानशाह, हुमायून, अकबर. तर शहानशाह या ठिकाणी याचं शहाजहां असं ते उत्तर येते. शहाजहां जे होते ते मुघल शासकाचे मूळ नाव जे होते ते खुर्रम असं त्या ठिकाणी होतं. तसं जर बघितलं त्यांचा कालखंड जो होता तो होता 1627 ते 58. बुंदेल विद्रोह, अफगाण विद्रोह,
दोन्ही हे जे विठाऊ होते ते शहाजहानच्या काळामध्ये झालेले आहेत. विठाऊचे नाव लक्षात ठेवा. बुंदेल विद्रोह, अफगाण विद्रोह. पुढं जर बघितलं तर जहागीरच्या काळामध्ये खालीलपैकी कोणते उठाव झाले? बुंदेल विद्रोह, अफगाण विद्रोह. तर या ठिकाणी एकही नाही असं पर्यायाचं उत्तर येतं. जहागीरच्या काळामध्ये जे उठाव झाले त्याचं जहागीरच्या काळामध्ये हे उठाव नव्हते झाले, बुंदेल विद्रोह आणि अफगाण विद्रोह. शहाजहान जे होते त्यांच्या काळामध्ये हे झालेले आहेत. शहाजहां, बुंदेल विद्रोह आणि अफगाण विद्रोह. आणि आपण जर बघितलं तर हे दोन्ही उठाव शहाजहानच्या काळात झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. जहागीरांच्या काळाला चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हणतात. शहाजहानच्या काळाला स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ म्हणतात. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येत आहेत. जहागीरांच्या काळाला चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हणलं जातं आणि शहाजहानचा जो काळ आहे तिला स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ त्या ठिकाणी म्हटलं जातं. तसंच जर बघितलं तर शहाजहान हे जहागीर जे होते त्यांचे पुत्र होते, त्यांचा मुलगा तो होता. आणि शहाजहानच्या काळाला स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आहे. जहागीरानं इंग्लिश खाची जी उपाधी आहे ती त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. जहागीरानं अफगाणी आणि भारतीय मुसलमानांना मोठ्या प्रमाणावर एक मनसबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. अफगाणी आणि भारतीय मुसलमानांना. योग्य विधान ओळखायचं. पुढील प्रश्न, शहाजहानं दिवाने आममध्ये तख्ते ताऊशी निर्मिती केली होती. शहाजहानने दिवाने खासच्या घुमटाची आतील बाजू चांदीची बनवलेली आहे. वरील दोन्ही विधाने इथं बरोबर येतात. शहाजहानं दिवाने आममध्ये तख्ते ताऊस जे आहे त्याची निर्मिती केलेली आहे. शहाजहानने दिवाणे खास याच्या घुमटाची जी आतील बाजू आहे ती चांदीची त्या ठिकाणी बनवलेली आहे. तसंच बघितलं तर त्यांचा कालखंड जो आहे तो आहे 1627 ते 58 आहे. दोन्ही उठाव जे आहेत ते शहाजहानच्या काळामध्ये झालेले. बुंदेल विद्रोह आणि अफगाण विद्रोह हे त्या ठिकाणी होते. ते फोटोमध्ये ते दाखवलेलं आहे. जो घुमट आहे दिवाणे खास, जो की आतून चांदीचा बनवलेला आहे, तर तुम्ही बघून घेऊ शकता इथे फोटोमध्ये. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 54 आहे. प्रश्न 54 बघा, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याच्या पश्चिम दरवाजाला दिल्ली द्वार म्हणतात. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाला लाहोरी द्वार असं म्हणलं जातं. एकही विधान इथं बरोबर येत नाही आहे. आपण जर बघितलं तर दिल्लीतील जो लाल किल्ला आहे त्याच्या पश्चिम दरवाजाला लाहोरी द्वार असं म्हटलं जातं. दिल्ली द्वार असं म्हटलं जात नाही, लाहोरी द्वार म्हटलं जातं. आणि जर बघितलं आपण तर दिल्लीचे लाल किल्ल्याचा जो दक्षिण दरवाजा आहे तिला दिल्ली द्वार म्हटलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा. हा जो किल्ला आहे तो खूप जुना आहे आणि 5वा मुघल जो शासक होते शहाजहानने त्यांची राजधानी म्हणून त्या ठिकाणी त्याची निवड केलेली होती. जे शासक राहिले आहेत मोगल शासक शहाजहान यांनी राजधानी म्हणून निवड केलेली आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याची. दिल्लीची निवड त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तसंच बघा, तटबंदीच्या किरमिजी रंगामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे म्हटलं जातं. तर थोडक्यात फोटो दाखवलेला आहे लाल किल्ल्याचा, तो बघून घ्या, दिल्लीचे लाल किल्ला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 55. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. ताजमहलच्या बांधकामात संगमरवराचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. लाल किल्ल्याच्या बांधकामामध्ये लाल वालुकाष्माचा वापर मोठ्या प्रमाणात तिथे करण्यात आला. तर वरील दोन्ही विधानं बरोबर येतात. ताजमहलच्या बांधकामामध्ये संगमरवराचा मोठ्या प्रमाणावर वापर तिथे करण्यात आला आहे आणि लाल किल्ल्याच्या बांधकामामध्ये लाल वालुकाष्मा जे आहे त्याचे मोठ्या प्रमाणावरती वापर झालेला आहे. लाल किल्ला जो होता तो खूप जुना किल्ला त्या ठिकाणी आहे. आणि जर बघितलं तर 5व्या मुघल शासक शहाजहान जे होते त्यांनी राजधानी म्हणून त्याला निवडलेलं होतं. या तटबंदीच्या किरमिजी रंगामुळे त्याला एक तटबंदी आहे आणि किरमिजी रंग तिथे आढळते म्हणून तिला लाल किल्ला असं नाव पडलं. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या पश्चिम दरवाजा आहे तिला लाहोरी द्वार म्हटलं जातं आणि जो दक्षिण दरवाजा आहे तिला दिल्ली द्वार असं म्हटलं जातं. तर दोन्ही विधाने ते लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं. शहाजहानच्या पत्नीचं मूळ नाव अंजुमन बानो बेगम होतं. त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तू सिंधू नदीच्या किनारी बांधली आहे. विधान 1 जे आहे या ठिकाणी बरोबर येतं आहे. शहाजहान जे होते त्यांच्या पत्नीचं मूळ नाव अंजुमन बानो बेगम असं होतं. हे विधान या ठिकाणी बरोबर येतं आहे. आणि जर बघितलं तर त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तू ही जी आहे ती यमुना नदीच्या किनारी बांधलेली आहे. त्यांनी वास्तू बांधलेली आहे ताजमहल त्यांच्या बायकोसाठी, पण ती सिंधू नदीच्या तीरावरी नाही आहे, तर ती आहे यमुना नदीच्या किनारी. स्टेटमेंट जे एक्झाममध्ये दिलेले असतात
ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहेत. आता तर जर आपण बघितलं तर आपण बघितलं की बरोबर विधान आहे असं. ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तू शहाजहान यांनी आपल्या बायको सतपत्नीसाठी बांधलेली आहे. पण तिथं जर बघितलं आपण तर सिंधू नदी असं या ठिकाणी सांगितलं. तर सिंधू नदी तिथे येत नाही, यमुना नदी जी आहे तिथे या किनारी ती बांधली गेलेली आहे. तर पुढचा प्रश्न बघा. तसेच बघा त्यांचा कालखंड बघितला तर 1627 ते 58, 1600 असा तिथे येतो. बुंदेल विद्रोह, अफगाण विद्रोह हे जे उठाव आहेत ते शहाजहानच्या काळात तिथे झालेले आहेत. आणि जो घुमट आहे आतील बाजूस चांदीचा तो शहाजहानने दिवाणी खास घुमटाचं नाव आहे, त्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. दिवाणी आममध्ये त्यांनी तख्ते ताऊस जे आहे त्याचं निर्मिती तिथे केली आहे दिवाणी आममध्ये. तर दोन्ही लक्षात ठेवा, दिवाणी खास घुमट आणि तख्ते ताऊसची निर्मिती. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 57. प्रश्न क्रमांक 57 बघा. पंडित जगन्नाथ यांनी खालीलपैकी कोणतं काव्य लिहिलं आहे? गंगालहरी, रस, गंगाधर. तर दोन्ही काव्ये लिहिलेली आहेत, गंगालहरी, रस, गंगाधर. पंडित जगन्नाथ यांनी लिहिलेली ही काव्य आहेत. आपण जर बघितलं तर पंडित जगन्नाथ जे होते ते शहाजहान जे होते त्यांच्या दरबारामध्ये एक राजकवी म्हणून ते होते. पंडित जगन्नाथ एक राजकवी शहाजहानच्या दरबारी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 58. योग्य विधान ओळखायचे. विजयनगर साम्राज्याचे एकूण 4 राजवंश होते. विजयनगर साम्राज्याची स्थापना ही हरिहर आणि बुक्क यांनी केलेली आहे. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येतात. विजयनगर साम्राज्याचे एकूण 4 राजवंश होते. विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी त्या ठिकाणी केलेली होती. आपण जर बघितलं तर विजयनगर साम्राज्याची जी स्थापना आहे ती हरिहर आणि बुक्क यांनी केलेली आहे. आणि विजयनगर जे साम्राज्य होतं त्याचे 4 राजवंश होते. ते होते संगम वंश, तुलू वंश, आरावुडू वंश आणि सालू वंश. ते वंश लक्षात ठेवायचं. संगम वंश, तुलू वंश, आरावुडू वंश, सालू वंश. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 59. योग्य विधान ओळखायचं. बुक्क याला वेदमार्ग प्रतिष्ठापक अशी पदवी देण्यात आली. हरिहर द्वितीयाला 3 समुद्राचा अधिपती असे म्हणतात. फक्त एक विधान या ठिकाणी बरोबर येतं आहे. बुक्क याला वेदमार्ग प्रतिष्ठापक अशी पदवी देण्यात आलेली आहे. आज आपण जर बघितलं तर बुक्क हे जे होते याला समुद्राचा अधिपती असं म्हणत होते. हरिपद द्वितीय याला म्हणत नव्हते. बुक्क जे होते त्यांनाच समुद्राचे अधिपती, 3 समुद्राची अशी म्हणली गेलेली आहे. बुक्क याला वेदमार्ग प्रतिष्ठापक अशी पदवी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 60. 2 समुद्राचा अधिपती असे कोणाला म्हटलं गेलं होतं? हरिहर प्रथम, हरिहर द्वितीय, बुक्क कृष्णदेवराय. तर 2 समुद्राचा अधिपती, प्रश्न नीट वाचायचे. 2 समुद्राचा अधिपती जे होते ते होते हरिहर प्रथम. आपल्याला इथं जर म्हणलं असतं 3 समुद्राचा अधिपती तर त्याचं उत्तर बुक्क असं या ठिकाणी आलं असतं. पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांनी 2 समुद्राचा अधिपती आपल्याला विचारलं आहे म्हणून हरिहर प्रथम असं या ठिकाणी याचं उत्तर येतं आहे. तर हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 61 आहे. हरिहर द्वितीय याविषयी योग्य विधान ओळखायचे. त्याला महाराजाधिराज अशी उपाधी देण्यात आली होती. राजव्यास आणि राज वाल्मिकी असेही त्याला म्हटलं गेलं होतं. सर्व विधान बरोबर येत आहेत. हरिहर द्वितीय हे जे होते त्यांना महाराजाधिराज ही उपाधी देण्यात आलेली होती. दुसरं विधान जे आहे राजव्यास आणि राज वाल्मिकी यांना हरिहर द्वितीय असं म्हटलं जायचं. तर दोन्ही विधान इथं बरोबर येत आहेत. राजव्यास आणि राज वाल्मिकी असं त्यांना म्हटलं जायचं. आणि श्रीलंकेच्या शासकाला त्यांनी हरवलेला आहे. श्रीलंकेचे जे शासक होते त्यांना त्यांनी हरवलेला आहे. आणि त्यांचा जो कार्यकाळ बघितला तर तो आहे 1379 ते 1404 असा त्या ठिकाणी होता. योग्य विधान ओळखायचं. देवराय प्रथम यांच्या काळामध्ये ताउद्दीन बहमन शाह यांचे आक्रमण विजयनगर साम्राज्यावरती झाले होते. दुसरे विधान आहे तुंगभद्रा नदीवर बांध आणला होता. या प्रश्नाचं उत्तर येतं. वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर येतात. देवराय प्रथम यांच्या काळामध्ये ताउद्दीन बहमशाह ज्याचे आक्रमण विजयनगर साम्राज्यावरती झाले होते यांनी तुंगभद्रा नदीवरती बांध आणला होता. तर ही दोन्ही विधाने इथे बरोबर येतात. तर पुढं बघायचं विश्लेषण आपण बघूया थोडक्यात. तुंगभद्रा नदीवरती त्यांनी बांध बांधलेला आहे. बांध तुंगभद्रा नदीवरती बांधलेला आहे. देवराय प्रथम यांच्या काळामध्ये ताउद्दीन बहमशाह ज्यांचे आक्रमण हे विजयनगर साम्राज्यावरती झालेले आहे त्यांच्या दरबारी तेलुगू कवी श्रीनाथ याला संरक्षण देण्यात आले होते. एक तेलुगू कवी होते, कवी श्रीनाथ, त्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यात आलेलं होतं देवराय प्रथम यांच्या दरबारामध्ये. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 63 आहे. कृष्णदेवराय याला खालीलपैकी कोणतं उपाधी देण्यात आलेले आहेत? आंध्रभोज, अभिनवभोज, यवनराज. तर वरील सर्व विधाने ते बरोबर येतात. आंध्रभोज, अभिनवभोज, यवनराज हे जे तिन्ही उपाध्या आहेत त्या कृष्णदेवराय यांना देण्यात आलेल्या आहेत. कृष्णदेवराय जे होते ते तुलव हा जो वंश आहे त्या ठिकाणी त्याचे राजा होते.
कृष्णदेवराव ह्याला खालील उपाध्या देण्यात आल्या होत्या आणि त्या होत्या आंध्रभोज, अभिनव भोज आणि यवनराज. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 64 आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. 1661 मध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल येथे विद्रोह करण्यात आला होता. चंपतराय या राजाने हा विद्रोह केला होता. यापैकी जी विधानावरची दोन्ही विधानं बरोबर येतात. 1661 मध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल येथे विद्रोह करण्यात आला होता आणि चंपतराय या राजानं हा विद्रोह त्या ठिकाणी केलेला होता. तसंच आपण जर बघितलं तर वरील सर्व विधानं बरोबर आली आणि जे चंपतराय होते या राजानं विद्रोह त्या ठिकाणी केला आणि 1661 मध्ये औरंगजेब विरुद्ध बुंदेल येथे हा विद्रोह त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि चंपतराय या राजाच्या मुलानं मुघलांसोबत समझोता केलेला होता आणि विद्रोह जो आहे तो औरंगजेबाने मोडून काढलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 65. पांडुरंग महात्म हे महाकाव्य कोणी लिहिलेलं आहे? कृष्णदेवराय, हरिहर प्रथम, तेनाली रामकृष्ण, बाबर. तेनाली रामकृष्ण या ठिकाणी असं उत्तर येतं. तेनाली रामकृष्ण यांनी पांडुरंग महात्मा हे जे महाकाव्य आहे ते लिहिलेलं आहे आणि जे तेनाली रामकृष्ण होते ते कृष्णदेवराय हे जे होते त्यांच्या दरबारामध्ये होते. तेनाली रामकृष्ण कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये असत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 66. योग्य विधान ओळखायचं आपल्याला इथे. कृष्णदेवरायाने नागलपुरम हे शहर वसवलं. कृष्णदेवरायाने हजारो मंदिर आणि विठ्ठल मंदिरांची निर्मिती केली. वरील सर्व विधाने इथे बरोबर येतात. कृष्णदेवराय जे होते त्यांनी नागलपुरम हे जे शहर आहे ते वसवलेलं आहे. कृष्णदेवराय यांनी हजार मंदिर आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती पण त्या ठिकाणी केलेली आहे. कृष्णदेवराय हे जे होते त्यांच्या दरबारी तेनाली रामकृष्ण होते. तसंच आपण जर बघितलं कार्यकाळ जर बघितलं त्यांचा तर बघा तो काय होता तर तो 1509 ते 1529 असा त्या ठिकाणी होता. कृष्णदेवराय बाबरचे समकालीन त्या ठिकाणी होते. हे तुम्ही लक्षात ठेवा तिथे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 67 आहे. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. कृष्णदेवराय यांचा कार्यकाळ इसवी सन 1509 ते 1529 होता. कृष्णदेवराय हा हुमायूँचा समकालीन होता. फक्त एक विधान या ठिकाणी बरोबर येते. कृष्णदेवरायांचा कालखंड 1509 ते 1529 मध्ये त्या ठिकाणी होता. कृष्णदेवराय हे बाबरचे समकालीन होते, ते हुमायूँचे समकालीन नव्हते. हे विधान दुसरं चुकीचं आहे. बाबरचे समकालीन ते होते. तसेच बघा, कृष्णदेवरायांनी हजारो मंदिर आणि विठ्ठल मंदिर जे होते त्याची निर्मिती केलेली आहे. मंदिर आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी कृष्णदेवरायांनी केलेली आहे. प्रश्न 68 बघा, अच्युतदेवराय या राजाविषयी योग्य विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे. यांनी महामंडलेश्वर हे नवीन पद निर्माण केलं. यांनी हुमायूँचं समकालीन ते राहिलेले आहेत. फक्त एक, फक्त दोन, एकही नाही. वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर येत आहेत. महामंडलेश्वर हे नवीन पद जे आहे त्याची निर्मिती केली आहे. हुमायूँचं समकालीन ते अच्युतदेवराय राहिलेले आहेत. ही दोन्ही विधानं त्यांच्या बाबतीत बरोबर आहेत. जे होते महामंडलेश्वर हे नवीन पद त्यांनी निर्माण केलेलं आहे अच्युतदेवराय यांनी आणि हुमायूँचे ते समकालीन तिथे राहिलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर तो आहे 1529 ते 1542. प्रश्न 69 बघा, योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बहमन शहाने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापित केली. अलाउद्दीन हसन बहमन शहा हा बहामनी साम्राज्याचा त्या ठिकाणी संस्थापक राहिलेला आहे. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. बहमन शहानं कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापित केली. अलाउद्दीन हसन बहमन शहा या बहामनी साम्राज्याचा संस्थापक ते तिथे होते. बहमन शहाने कर्नाटक राज्यामध्ये गुलबर्गा येथे आपली राजधानी त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. तसंच जर बघितलं तर बहामनी साम्राज्याच्या वेळेस उत्तर भारतामध्ये तुघलक शासन त्या ठिकाणी होतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 70 आहे. ताजुद्दीन फिरोजशाह याविषयी योग्य विधान आपल्याला इथे ओळखायचे. खगोलशास्त्राच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी दौलताबादजवळ प्रयोगशाळा त्यांनी उभारली. यांनी फिरोजशाह या नगराची स्थापना केलेली होती. वरील सर्व विधाने इथे बरोबर येत आहेत. खगोलशास्त्राच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी दौलताबादजवळ प्रयोगशाळा उभारली होती. ताजुद्दीन फिरोजशाह यांनी फिरोजाबाद या नगराची पण स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच जर बघितलं तर फिरोजाबाद हे जे शहर आहे ते भीमा नदी जी आहे त्याच्या किनारी आहे. फिरोजाबाद या नगराची स्थापना त्यांनी केलेली आहे. तर ही सगळी विधानं जी आहेत ती ताजुद्दीन फिरोजशाह यांच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 71. शहाबुद्दीन अहमद प्रथम याविषयी योग्य विधान ओळखायचं. यांनी बहमनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गावरून बिदरला नेली. शहाबुद्दीन अहमद यांनी बिदरचं नामकरण मोहम्मदाचं केलेले आहे. दोन्ही विधाने इथे बरोबर येत आहेत. शहाबुद्दीन अहमद जे प्रथम होते त्यांनी बहमनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गावरून बिदरला नेली. शहाबुद्दीन अहमद यांनी बिदरचं नामकरण मोहम्मदाबाद असं केलेलं आहे आणि बिदरचं नामकरण त्यांनी मोहम्मदाबाद केलं आणि संत अहमद अशी जी एक उपमा आहे, एक उपाधी आहे ती देण्यात आलेली आहे शहाबुद्दीन अहमद यांना. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 72. योग्य विधान आपल्याला ओळखायचं. मोहम्मद तृतीय हा
बहमनी वंशाचा अंतिम शासक होता. महम्मद तृतीयने महमूद गवानला वजिरेपद नियुक्ती केली. वरील सर्व विधाने इथे बरोबर येत आहेत. महम्मद तृतीय हे जे आहेत ते बहमनी वंशाचे अंतिम शासक होते. महम्मद तृतीय हे जे आहेत ते महमूद गवानला वजिरेपद त्यांनी नियुक्त केले होते. दोन्ही विधाने इथे बरोबर येत आहेत. महम्मद तृतीय हे जे होते त्यांनी वजीरपदी त्या ठिकाणी नियुक्ती केली होती महमूद गवान यांची. महमूद गवान जे होते ते वजीरपद होते महम्मद तृतीय यांचे, आणि महम्मद तृतीय यांनी महमूद गवानला ख्वाजा चहाची पदवी जी उपाधी आहे ती त्या ठिकाणी दिलेली होती आहे. प्रश्न 73 बघा. महम्मद गवान यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? रोजात उल इंजा दिवाने अत्र. तर दोन्ही रोजात उल इंशा दिवाने अत्र हे जे दोन्ही ग्रंथ आहेत ते महम्मद गवान जे आहेत यांनी लिहिलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे रोजत उल इंशा दिवाणी अत्र हे जे दोन्ही ग्रंथ आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. रोजाते उल इंशा आणि दिवाणी अत्र हे जे ग्रंथ आहेत ते महम्मद गवान जे आहेत त्यांनी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 74. योग्य विधान ओळखायचे. पेन्नार आणि कावेरी नदी यामधील प्रदेशाच्या दरम्यान चोळांनी आपले साम्राज्य स्थापित केले. चोळाची राजधानी उरेयूर अशी होती. तर ही दोन्ही विधाने जी आहेत ही बरोबर आहेत. पेन्नार आणि कावेरी नदी यामधील प्रदेशाच्या दरम्यान चोळांनी आपलं साम्राज्य स्थापित केलेलं आहे. चोळाची जी राजधानी होती ती होती उरेयूर. तर ही दोन्ही विधाने इथे बरोबर येतात. आपण जर बघितलं तर चोळ जे आहेत ते प्रारंभीच्या काळामध्ये पल्लवांचे मांडलिक होते. तर ते पल्लवांचे मांडलिक होते हे तुम्ही लक्षात ठेवा. चोळ. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 75 आहे. खालीलपैकी कोण चोळ वंशाचे संस्थापक राहिले आहेत? आदित्य प्रथम, परांतक द्वितीय, विजयालय असं या ठिकाणी याचं उत्तर येतं. चोळ वंशाचे जे संस्थापक होते ते होते विजयालय. आणि आपण जर बघितलं तर तांजावरती अधिकार मिळवून चोळ साम्राज्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. चोळ जे होते ते स्थापना करत असताना त्यांनी तांजावर जो आहे त्याच्यावरती त्यांनी अधिकार मिळवला, आणि त्यानंतर चोळ जे आहे ते जो साम्राज्य होता तो त्याची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तर विजयालय जे आहे ते चोळ वंशाचे त्या ठिकाणी संस्थापक राहिले आहेत. विजयालय जे होते त्यांनी तांजावरती अधिकार मिळवून चोळ साम्राज्याची तिथे स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 76. खालील विधानावरून राजाचं नाव ओळखायचं. राजाचे नाव ओळखायचे आहे. हा चोळचा शासक राहिला होता. याने मदुराई कोंडची उपाधी धारण केली होती. यांचा कार्यकाळ हा 907 ते 953 राहिला होता. विजयालय आदित्य प्रथम, परांतक द्वितीय. परांतक प्रथम असं या ठिकाणी असं उत्तर येतं. यांनी चोळचे शासक राहिले आहेत. मदुराई कोंड ही जी उपाधी आहे ती त्यांनी धारण केली आहे. त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर तो 907 ते 953 असा त्या ठिकाणी राहिलेला आहे. तसं जर बघितलं तर वेल्लूरचं जे युद्ध होतं ते परांतक प्रथम हे जे होते त्यांच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. वेल्लूर युद्ध. तर हे लक्षात ठेवा. वेल्लूर युद्ध याच्या दोन्ही कालखंडामध्ये इथे झालेले आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 77. राजराज प्रथम यांनी चोळ राजाविषयी योग्य विधान ओळखायचे आहे. पहिलं विधान आहे. या राजाचा कार्यक्रम इसवी सन 985 ते 1014 येथे झाला. या राजाने कंडलूर, शालिकल मातूर ही उपाधी धारण केली होती. वरील सर्व विधाने ते बरोबर येत आहेत. या राजाचा कार्यक्रम हा इसवी सन 985 ते 1014 मध्ये होता. या राजानं कंडलूर, शालेक मातूर ही जी उपाधी आहे ती धारण केलेली आहे. तर ही दोन्ही विधाने इथं बरोबर येत आहेत. जे कंडलूर, शालेक मातूर हे जे आहे हे उपाधी लक्षात ठेवा. कंडलूर, शालेकल मातूर ही उपाधी त्यांनी धारण केलेली होती. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 79. योग्य विधान ओळखायचे. राजाराम प्रथम यांच्या काळामध्ये राजराजेश्वर शैव मंदिर बांधण्यात आलं. या मंदिराला नंतर नाव देण्यात आलं बृहदेश्वर. तर ही दोन्ही विधाने इथं बरोबर येतात. राजराव प्रथम यांच्या काळामध्ये राजराजेश्वर शैव मंदिर बांधण्यात आलेलं आहे, आणि या मंदिराला नंतर नाव देण्यात आले आहे ब्रह्मदेश्वर असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर ही दोन्ही विधाने इथे बरोबर येतात. जर बघितलं तर राजाराम प्रथम यांचा जो कालखंड आहे तो आहे 985 ते 1014. राजाराम प्रथम यांच्या काळामध्ये राजराजेश्वर शैव मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 80. राजराव प्रथम यांनी खालीलपैकी कोणतं उपाधी धारण केलेले आहेत? जयगोंडा, मुमाडीदेव चोळ. वरील सर्व जयगोंडा आणि मुमाडीदेव चोळ हे दोन्ही ज्या उपाध्या आहे त्या ठिकाणी त्यांनी धारण केलेल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर तो आहे 985 ते 1014 असं त्या ठिकाणी आहे. तसं जर बघितलं तर राजाराम प्रथम यांच्यामध्ये मंदिराला नंतर नाव देण्यात आलं आहे ब्रह्मदेश्वर असं, आणि या राजाने लक्षद्वीप आणि मालदीव हे जे बेट आहे ते लढाईमध्ये त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. लक्षद्वीप आणि मालदीव हे बेट लढाईत जिंकले होते.
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 81 आहे. राजेंद्र प्रसाद प्रथम या राजाविषयी योग्य विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे. प्रश्न 1 आहे, एक चोळ राजा होता, यांनी गंगलकोंड चोळ ही उपाधी धारण केली होती. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येतात. एक चोळ राजा होता, त्यांनी गंगलकोंड चोळ ही जी उपाधी आहे ती धारण केलेली आहे. दोन्ही विधाने इथे लक्षात ठेवा. प्रश्न 82 बघा, राजेंद्र प्रथम यांनी खालीलपैकी कोणत्या उपाध्या धारण केल्या? त्या उपाध्या बघा, पंडित चोळ, वीर राजेंद्र, फक्त एक, फक्त दोन, एकही नाही, वरील सर्व. वरील सर्व या ठिकाणी याचं उत्तर बरोबर येतं. पंडित चोळ आणि वीर राजेंद्र ह्या ज्या दोन उपाध्या आहेत त्या राजेंद्र प्रथम ह्या ज्या आहेत त्यांनी धारण केलेल्या आहेत. तसं जर आपण बघितलं तर उपाध्यांची जी नावं आहेत राजेंद्र प्रथम यांनी धारण केलेल्या, पंडित चोळ आणि वीर राजेंद्र, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 83 आहे. कुलोत्तुंग प्रथम या राजाविषयी योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, हा चोळ चालुक्य वंशाचा प्रथम राजा होता. दुसरं विधान आहे, या राजाच्या काळामध्ये श्रीलंकेत राजा विजयबाहू यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. फक्त एक, फक्त दोन, एकही नाही, वरील सर्व. तसं आपण बघितलं तर पर्याय ड या ठिकाणी याचं उत्तर येईल. हा चोळ चालुक्य वंशाचा प्रथम राजा होता. या राजाच्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये राजा विजयबाहू यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं. हे विधान पण या ठिकाणी बरोबर येते. कुलोत्तुंग प्रथम हे जे होते ते एक चोळ चालुक्य वंशाचे प्रथम राजा होते. कुलोत्तुंग प्रथम हे जे आहेत त्यांनी श्रीलंकेमध्ये राजा विजयबाहू हे जे होते त्यांना स्वतंत्र घोषित केलेलं होतं. त्यांचा कालखंड बघितला तर इसवी सन 1070 ते 1120 असा त्यांचा कालखंड राहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 84 आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. गोपाल हा पालवंशाचा संस्थापक होता. गोपाल हा जैन धर्माचा अनुयायी होता. फक्त एक, फक्त दोन, एकही नाही, वरील सर्व. गोपाल हा जो आहे तो पालवंशाचा त्या ठिकाणी संस्थापक होता. आपण जर बघितलं तर गोपाल हा जो होता तो बौद्ध धर्माचे अनुयायी त्या ठिकाणी होते. एक बौद्ध धर्माचे अनुयायी त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. बौद्ध धर्म अनुयायी लक्षात ठेवा. कोणाचे अनुयायी होते तर गोपाल हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. तर ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर येतात. गोपाल हा पालवंशाचा संस्थापक होता. गोपाल हा जैन धर्माचे अनुयायी होते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 85 आहे. धर्मपाल या पाल शासकाविषयी योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, याला एक उत्साही बौद्ध शासक म्हटलं गेलं. याच्या दरबारामध्ये बौद्ध लेखक हरिभद्र होते. वरील सर्व विधानं बरोबर येतात. एक उत्साही बौद्ध शासक म्हटलं गेलं, यांच्या दरबारामध्ये बौद्ध लेखक हरिभद्र होते. त्यांचा कालखंड जर बघितला तर तो आहे 770 ते 810. आणि धर्मपाल हे राजवंशाचे ते राजा राहिलेले आहेत. धर्मपाल लक्षात ठेवा, धर्मपाल राजवंशाचा तो राजा होता. धर्मपाल राजाचे साम्राज्याची फोटो बाजूला दिलेली आहे. थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला इथे, तो बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 86 आहे. अयोग्य विधान ओळखायचं आहे. महिपाल प्रथम बघा, अयोग्य विधान सांगितलं. महिपाल प्रथम हा पालवंशाचा संस्थापक होता. रामपाल हा पालवंशाचा शेवटचा राजा होता. फक्त एक विधान इथे बरोबर येते. महिपाल प्रथम हे जे आहेत ते पालवंशाचे संस्थापक आहेत. गोपाल हा पालवंशाचा संस्थापक होता. रामपाल हा पालवंशाचा शेवटचा राजा होता. तर ही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत. पालवंशाचे ते संस्थापक होते. रामपाल हे पालवंशाचा शेवटचा राजा त्या ठिकाणी होता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 87. पुरंदरचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला? शिवाजी महाराज जयसिंग, शिवाजी महाराज शाहिस्ते खान, शिवाजी महाराज अफजल खान, संभाजी महाराज राजाराम महाराज. शिवाजी महाराज जयसिंग हे जे पुरंदरचा तह आहे याच्या दोघांमध्ये झालेले आहे. शिवाजी महाराज आणि जयसिंग. त्याच्यामध्ये बघा, या तहामध्ये काय काय केलं? मुघलांना 23 किल्ले, 4 लक्ष होणाचा प्रदेश देण्याचं ठरवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होण आणि शिवराई ही जी नाणी होती ती अस्तित्वात होती. अमात्य त्या ठिकाणी अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि सुमंत जे होतं ते विदेश मंत्री होते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 88. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदेशमुखाकर भूमिकराच्या एकूण डॅश होता. 1/3, 1/5, 2/3, 1 दशांश त्या ठिकाणी उत्तर येतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदेशमुख की हा जो कर आहे तो भूमिकराच्या एकूण 1 दशांश त्या ठिकाणी होता. पुढचा प्रश्न जर बघण्या अगोदर याचं विश्लेषण बघूया. हा जो कर आहे तो शेजारी राज्याकडून वसूल केला जायचा आणि 1/10, 1 दशांश त्या ठिकाणी तो भूमिकर होता. पुरंदरचा तह जो होता तो शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये झाला. 23 किल्ले मोगलांना देण्यात आले आणि 4 लक्ष होणाचा जो प्रदेश आहे तिथे देण्यात आला होता. होण आणि शिवराई जी नाणी होती त्या ठिकाणी अस्तित्वात होती. अमात्य त्या ठिकाणी अर्थमंत्री राहिले, सुमंत विदेश मंत्री राहिले. प्रश्न 89 बघा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बारगीर या सैन्याला राजाकडून घोडे शस्त्र मिळत असत. सिलेदार या सैन्याला घोडा आणि शस्त्राचे स्वतः प्रतिबंध करावे लागत होते. योग्य विधान ओळखायचं आहे. वरील सर्व विधाने या ठिकाणी बरोबर येत आहेत. बारगीर या सैन्याला राजाकडून घोडे शस्त्र मिळत असत आणि सिलेदार या सैन्याला घोडा आणि शस्त्राचे स्वतः प्रतिबंध त्या ठिकाणी करावे लागत असत.
आणि आपण जर बघितलं दोन्ही विधान बरोबर आहेत. बारगीर आणि सिलेदार. घोडदळ या सैन्य संघटनेला पागा म्हटलं जायचं. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे सैनिक राहिले आहेत. ते 2 प्रकारचे सैनिक आहेत, बारगीर आणि सिलेदार. 2 प्रकारचे सैन्य. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 90 आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पायदळातील सैन्याला पाईक म्हटलं जायचं आणि पायदळाचा सर्वात मोठा अधिकारी सुभेदार त्या ठिकाणी होता. पहिलं विधान बरोबर येते. पायदळातील सैन्याला पाईक असं म्हटलं जायचं आणि पायदळाचा जो सर्वात मोठा अधिकारी होता त्याला सुभेदार म्हणत जात नव्हते, सरनौबत असं म्हणायचे. सरनौबत असं पायदळाचा सर्वात मोठा अधिकारी जे होता त्याला सरनौबत असं म्हटलं जायचं. अमात्य त्या ठिकाणी अर्थमंत्री होते, सुमंत हे विदेशमंत्री होते. प्रश्न 91 बघा. संभाजीपुत्र शाहू याने डाष्टाची येथे आपली राजधानी बनवली. कोल्हापूर, सातारा, रायगड, सांगली. सातारा या ठिकाणी संभाजीपुत्र शाहू जे होते त्यांनी राजधानी बनवलेली आहे. उत्तरेमध्ये सातारा हे जे राज्य होतं ते शाहू महाराजांच्या अधीन होतं आणि दक्षिणेमध्ये कोल्हापूर हे जे राज्य होतं ते शिवाजी द्वितीय यांच्या अधीन त्या ठिकाणी राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 92. योग्य विधान ओळखायचं आहे. संभाजीपुत्र शाहू यांनी सेनाकर्ते हे नवीन पद तयार केलं. त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते पदावरती नियुक्त केलं आहे. पर्याय आहेत फक्त 1, फक्त 2, एकही नाही, वरील सर्व. वरील सर्व उत्तर बरोबर येतात. संभाजीपुत्र शाहू यांनी सेनाकर्ते हे नवीन पद त्या ठिकाणी तयार केलं आहे. त्यांनी बाळाजी विश्वनाथ याला सेनाकर्ते या पदावरती त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर येतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 93. योग्य जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्यात. व्यक्ती दिले आहेत एका कॉलममध्ये आणि एका कॉलममध्ये कार्यकाळ आपल्याला सांगितलेला आहे. संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई. कार्यकाळ बघा, इसवी सन 1680, इसवी सन 1689, 1700, इसवी सन 1700 ते 07. थोडक्यात जाणून घेऊया आपण याचं पर्याय. बघा 4 पर्याय मी इथे दिलेले आहेत. तर ब पर्याय या ठिकाणी बरोबर येतोय. तर बघा नेमकं कुठल्या जोडा कशाला येतात. संभाजी महाराजांची जी जोडी येते ती येते इसवी सन 1680 ते 89. राजाराम महाराजांचं इसवी सन आहे 1689 ते 1700. महाराणी ताराबाईचा जो आहे तो आहे इसवी सन 1700 ते 7. तर असं या ठिकाणी याच्या जोड्या येतात. त्याच्यासमोरच त्याची उत्तरं आहेत. महाराणी ताराबाई इसवी सन 1700 ते 7, इसवी सन 1689 ते 1700. राजाराम महाराज, संभाजी महाराज येतात इसवी सन 1680 ते 89. पर्याय बघा थोडक्यात आपण जाणून घेऊयाचं ॲनालिसिस काय आहे ते. छत्रपती संभाजीराजे भोसले आणि शंभूराजे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते उत्तराधिकारी राहिलेले आहेत. त्यावेळी तो नियम समाप्त होण्याची एक महत्त्वाची भूमिका बजावली गेली. मुघल सम्राट औरंगजेब विजापूर आणि गोवळकोंडाच्या हिंदुस्थानीपासून सर्वात शक्तिशाली शत्रूंना मराठा संभाजीराजे यांना शौर्यासाठी खूप प्रसिद्ध त्या ठिकाणी होते. संभाजीराजे जे होते ते त्यांच्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध राहिलेले आहेत. एक मुघल सम्राट औरंगजेब विजापूर आणि गवळकोंडच्या हिंदुस्थानापासून सर्वात शक्तिशाली ते त्या ठिकाणी होते छत्रपती संभाजीराजे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 94 आहे. शिवाजी महाराजांच्या कार्यकाळाविषयी योग्य जोड्या आपल्याला इथे लावायच्यात. प्रांत दिले आहेत आणि प्रमुख विचारलेत. प्रांत, महाल, तरफ, नगर, सर हवालदार, सर सुभेदार, कोतवाल, हवालदार. तर बघा या प्रश्नाचे उत्तर काय काय येतात. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर अ असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा पहिल्याच उत्तर येते ब. प्रांत जे होते ते सर सुभेदार त्या ठिकाणी असत प्रांतांसाठी. महालासाठी जे होते त्या ठिकाणी आहेत सर हवालदार. तरफाच्यासाठी जर बघितलं तर आहेत हवालदार. नगरसाठी जर बघितलं तर आहेत कोतवाल. तर असं या ठिकाणी याचं उत्तर येतं. प्रश्न 95 बघा, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या युद्धाविषयी योग्य विधान ओळखायचे. जजाऊचे युद्ध मुअज्जम आणि आझम यांच्यामध्ये झाले. बिजापूरचं युद्ध हे मुअज्जम आणि कालबक्ष येथे झालेले आहे. तर वरील सर्व विधान इथे बरोबर येतात. जजाऊचं युद्ध हे मुअज्जल आणि आझम इथे झालं. बिजापूरचं जे युद्ध आहे ते मुअज्जम आणि कालबक्ष इथे झालेलं आहे. त्यांचा कालखंड जर बघितला आपण तर तो आहे जजाऊचं युद्ध हे 1707 मध्ये मुअज्जम चा विजय त्या ठिकाणी झाला. जजाऊचं युद्ध झालं 1707 मध्ये आणि विजय झालेला आहे मुअज्जम विजय त्या ठिकाणी विजयी ठरले आहेत. आणि बिजापूरचं जे युद्ध झालं त्या बिजापूरच्या युद्धामध्ये कोण त्या ठिकाणी यशस्वी ठरलं तर मुअज्जम हे जे होते त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 96 आहे. मुअज्जमच्या राजाविषयी योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे. विधान एक आहे याला बहादूर शाह प्रथम असे म्हणतात. दुसरं विधान आहे यांना शीख धर्मगुरूंचा उच्च मनसबदारी दिली गेली. फक्त 1, फक्त 2, एकही नाही, वरील सर्व. वरील सर्व विधान इथे बरोबर येत आहेत. मुअज्जम जे राजा होता त्यांना बहादूर शाह प्रथम असं म्हटलं जात होतं. दुसरं जे विधान आहे शीख धर्मगुरूंना उच्च मनसबदारी त्या ठिकाणी दिली गेली होती. आणि शीख धर्मगुरूंना उच्चदारी दिली गेली. यांचे मराठा आणि राजपूत यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. प्रश्न 97 बघा,
योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला इथं. अब्दुल्ला खान आणि हुसेली खान हे सय्यद बंधू होते. दुसरा आहे सय्यद बंधूंनी जहांगीर शहाला दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी मदत केली होती. पर्याय बघा, फक्त एक, फक्त दोन, एकही नाही, वरील सर्व. फक्त एक विधान या ठिकाणी बरोबर येतं आहे. अब्दुल्ला खान आणि हुसेन अली खान हे जे आहेत ते सय्यद बंधू होते. हे पहिलं विधान बरोबर येते. दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. सय्यद बंधूने जहांगीर शहाला दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी मदत केलेली होती. तर सय्यद बंधूंनी फरुख सियारला दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी मदत केली होती. फरुख सियार असं नाव येते त्यांचं. जहांगीर शाह नाही, फरुख सियार असं त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न 98, मोहम्मद शाह यांच्याविषयी योग्य विधान ओळखायचे. कार्यकाळ आहे 1719 ते 48. गादीवर बसण्यापूर्वी त्यांचं नाव रोशन अख्तर होतं. वरील सर्व विधाने ते बरोबर येतात. कार्यकाळ जो आहे तो 1719 ते 48 आहे. गादीवर बसण्यापूर्वी त्यांचं नाव रोशन अख्तर असं त्या ठिकाणी होतं. तसेच बघा, रंगीला जो आहे या नावाने पण ते ओळखले जायचे. मोहम्मद शाह रंगीला हे जे नाव आहे त्या नावाने देखील ओळखले गेलेले आहे. तर हे लक्षात ठेवा, रंगीला. आणि यांच्या काळामध्ये सय्यद बंधू जे होते त्यांचा अंत झाला. मोहम्मद शहाच्या काळामध्ये सय्यद बंधू हे जे होते त्यांचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे. तर हे पण ते लक्षात ठेवा. प्रश्न 99 बघा, योग्य जोड्या लावायच्या आहेत. प्रश्नामध्ये एका कॉलममध्ये योग्य जोड्या लावण्यासाठीचे त्या ठिकाणी राजे दिले आहेत आणि त्यांचे प्रांत विचारले आहेत. तर बघा, मुर्शिद कुली खान, शहादत खान, बदल सिंग. दुसऱ्यात प्रांत आहेत अवध, बंगाल, मधुरा. तर पर्याय दिले आहेत. प्रश्नाचं उत्तरामध्ये पर्याय क जे आहे ते इथे उत्तर बरोबर येते. प्रश्न क, पर्याय क. तर बघा, आपण जर बघितलं तर शाहिद खान हे जे आहेत, बदल सिंग. तर आपण जर बघितलं तर मुर्शिद कुली खान हे जे आहेत ते अवध हे जो प्रांत आहे त्या ठिकाणी, मुर्शिद कुली खान जे आहेत ते बंगाल या ठिकाणी त्यांचं जे प्रांत होता तो होता. नंतर शाहिद खान जे होते त्यांचा होता अवध प्रांत. बदल सिंग जे होते त्यांचा होता मधुरा प्रांत. तर लक्षात ठेवा, बदल सिंग मधुरा, शाहिद खान जे होते ते अवध, मुर्शिद कुली खान जे होते ते बंगालमध्ये होते. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, मुर्शिद कुली खान यांना मोगल शासक फरुख सियार यांनी बंगालचा सुभेदार बनवलं होतं. मुर्शिद कुली खान जे होते त्यांना सरदार बनवण्यात आलं होतं. शासक फरुख सियार यांनी बंगालचा जो सुभेदार आहे ते बनवला होता. मुघल बादशहांनी नेमलेले शेवटचे सुभेदार ते होते आणि या बंगालमध्ये वंशपरंपरागत सुभेदारी शासनाची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली होती. तर त्यांनी शासनाची स्थापना तिथे केलेली आहे. एक बंगालमध्ये वंशपरंपरागत सुभेदारी शासनाची स्थापना झालेली आहे. जरी ते 1600 पासून त्यांचे वास्तविक शासक बनले होते. 1600 जे कालखंड होता त्याच्यापासून ते एक वास्तविक शासक बनले होते. दिवाणपासून मुक्त तरीही एक सम्राट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देणे चालू ठेवले. त्यांनी काय केलं की मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते तिथे देणं चालू ठेवलेलं आहे. दिवाणीपासून ते मुक्त होते. एक सम्राट म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे देणं त्यांनी चालू ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 100 योग्य विधान ओळखायचं आपल्याला. प्लासीची लढाई 1757 मध्ये झाली आहे. प्लासीच्या लढाईच्या वेळेस आलमीर तृतीय हा मुघल शासक तिथे होता. पर्याय आहेत फक्त एक, फक्त दोन, एकही नाही, वरील सर्व. फक्त एक विधान इथे बरोबर येते. प्लासीची लढाई 1757 मध्ये झालेली आहे. प्लासीच्या लढाईच्या वेळेस आलमीर द्वितीय मुघल शासक होता, तृतीय नव्हता, द्वितीय होता, म्हणून दुसरं विधान चुकीचं येते. प्लासीच्या लढाईमध्ये आलमीर द्वितीय हा जो होता तो मुघल शासक त्या ठिकाणी होता. मध्ययुगीन इतिहास याचे प्रश्न राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. या प्रश्नाची PDF फाईल 100 प्रश्न मी आत्ता घेतले आहेत. त्याची PDF फाईल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर ती हवी असेल तर तिथे जाऊन ती डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण ती जास्तीत जास्त तिथे शेअर करा. आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. तसेच आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला बेल आयकॉनचं एक नोटिफिकेशनचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.